नमस्कार मित्रांनो, तर आपण 3 एकरमध्ये डॉलर हरभरा लागवड केलेला आहे आणि याचं अंतर आपण ठेवलेलं आहे साधारण 4.5 फूट. दोन ओळीतील अंतर 4.5 फूट, म्हणजे हा बीड एक आहे. या बिडापासून या बिडापर्यंत हे 4.5 फूट आहे आणि एका बीडवर 2 लाईनी अशा आपण टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे. एकरी बियाणे वापरलेले आहे 40 किलो. एका ठिकाणी 2 बिया, 2 झाडातील अंतर 6 इंच, म्हणजे 1.5 फूट बाय 3 फूट या पद्धतीने जोडोड पद्धत आहे, परंतु बेडवर. आणि याला पाणी नियोजन जे आहे हे स्प्रिंकलरचं आहे. तर सध्याची कंडिशन हे म्हणजे घाटी अवस्था. आणि बरेच जण शेतकरी काय करतात की डॉलर हरभरा म्हटलं का दाट पेरणे, एकरी 70-80 किलो, त्याचबरोबर दोन ओळीतील अंतर साधारण 1.25 फूट किंवा मग 1.5 फूट ठेवणे, असं बरेच शेतकरी करतात. परंतु मी तर म्हणेन डॉलर हरभरा 2.5 फुटाशिवाय लावूच नाही. त्याचं कारण हे बघू शकता, 3 फुटाचा फट्टा आहे, पूर्ण पॅक. म्हणजे दाटी याच्यामध्ये किती बघू शकता, चालताना घाटी फुटतात पायाखाली येऊन, तर एवढी दाटी 3 फुटामध्ये सुद्धा होत आहे. आणि 1.5 फूटचा अंतर ओळखूच देत नाही. हे बघू शकता, मधला फट्टा जे आहे 1.5 फुटाचा, तो पूर्ण पॅक झालेला आहे. आणि एक वेळ शेंडा खोडणी केल्यामुळे झाडाला फुटवा जबरदस्त 100% येते. आणि घाट्याची संख्यासुद्धा एका झाडाला, एका ठिकाणी आपण 2 बिया टाकलेल्या आहेत. बघू शकता, आता फुटवा बघू शकता, एका ठिकाणी 2 बिया टाकल्या, झाडाची फुटवे नॅचरली फुटवासुद्धा आहे. त्याचबरोबर जे शेंडा खोडण्यामुळे तो सुद्धा फुटवाच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते आपल्याला. आणि याला मार्केट रेट जे आहे ते साधारण असते 9,000, 10,000, कधी 15,000 सुद्धा राहू शकते, परंतु रेटनुसार राहते ते. तर आत्ता सध्याला रेट आहे 11,000 ते 12,000 रुपये, कारण की सध्याला आवक कमी आहे. तर साधारण रेट याला कमीत कमी 9,000 रुपये राहते, जास्तीत जास्त 12,000-13,000 रुपयापर्यंत राहू शकते. तर ही आपण 3 एकरमध्ये लावलेलं आहे. आणि एकही झाड तुम्हाला मेलेलं, उभळलेलं किंवा करपलेलं असं दिसत नाही, कारण की याचं नियोजन एकदम परफेक्ट आहे. बघू शकता डॉलर. आणि याच्यावर आपण जे शेवटचा स्प्रे घेतला घाटी भरण्यासाठी, कारण की घाटी आपल्याला 100% भरवायची आहे आणि ती सुद्धा एकदम टच भरवायची आहे. शेंड्याचा दाणासुद्धा एकदम टच भरला पाहिजे, लालपेक्षा डबल वजन राहते याचं. आणि एका घाटीमध्ये 2 दाणे येण्यासाठी आपल्याला जे नियोजन आहे ते एकदम काटेकोर करावं लागते. पाण्याचे नियोजन म्हणा, खताचे व्यवस्थापन म्हणा. त्याच्यामुळे झाडाला जे दाणे आहेत, म्हणजे ते 2 दाणे टाकते त्या पद्धतीने. जेवढं झाडाला खाय देशाल तेवढं झाड स्ट्रॉंग बनते. त्याचबरोबर 2 दाणे हे फेकत असते. तर याला आपण खताच्या व्यवस्थापनामध्ये 2 वेळेस खत दिलेलं आहे. बेसल डोस 14-35-14, सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो सल्फर. बेसल डोस. दुसरे खत 9-24-24, एकरी 25 किलो. सेकंड डोस याला टोकन मशीनच्या सहाय्याने असं 2 खतं दिलेले आहेत एकूण. तर प्लॉट बघू शकता, जबरदस्त आहे. सातची 8ची सिरीज आहे याला. फुटवा जबरदस्त आहे, विशेष म्हणजे फुटवा आहे. आणि 4.5 फूटसुद्धा स्प्रिंकलरवर सहज झाकून जाऊ शकते. बघू शकता 4.5 फूट पूर्ण प्लॉट जबरदस्त. संध्याकाळच्या वेळी थोडं चांगलं वाटते, दुपारच्या वेळेस थोडं सुकल्यासारखं वाटते. तरी प्लॉट वरचे 2 घाटे भरायचे राहिले, फक्त बाकीचे भरले. बघा घाटा, अशा पद्धतीचा आपला प्लॉट आहे डॉलरचा. घाटाची संख्या भरपूर आहे ह्याला.